झाला. पहिला बॉल पंच वाईड आहे ना. येस, पहिला बॉल वाईड आहे. चेक केलं पंचांनी लाईन आणि लेंथ आणि त्याच्यानंतर मात्र वाईट बॉल. फुलटास बॉल इनफिल्डच्या वरून केला. बॉल सरळ चालला सीमा रेषेच्या पलीकडे मिड विकेटला आला. हा पहिला चौकार. आजच्या रात्रीतील आणि पहिल्या मॅच मधील पहिला चौकार आला. राजेंद्र भोईर यांच्या बॅट मधून सुरुवात झाली. 5 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. अनुश्री 11 मालेगाव टीमच्या धावफलकावरती पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करते. टॉस गमावला, त्याच्यानंतर मात्र बाटाला बॅटिंग आली आणि ती बॅटिंग स्वीकारत असताना पहिला वाईट बॉल आला आणि त्याच्यानंतर लगेच आपण पाहता फुलटॉस वरती चौकार आला तो राजेंद्र भोईर यांच्या बॅट मधून. पुन्हा एकदा आणखीन एक वाईट बॉल. अवे फ्रॉम द बॉडी ठेवण्याचा प्रयत्न, शरीरापासून थोडेसे दूर ठेवायचे आहेत, परंतु भरपूरच दूर राहिलेत. इथून मात्र आणखीन एक वाईट बॉल पाहायला मिळतोय. वाईट बॉल आल्यानंतर धावफलक आता जाऊन पोहोचेल. ओके ओके, 6 धावा धावफलकावरती आहेत. खुराम सर जरा बांडेजची पूर्तता करा. खोलवा टप्प्याचा बॉल, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, सबो ड्राईव्ह करायचा होता. बॅट बॉलचा संपर्क नाहीये. इथून डॉट बॉल पाहायला मिळतोय. थोडस दुखापत कुठेतरी हाताला झाली आणि त्याच कारणास्तव कदाचित बॅटची ग्रीप ती त्या पद्धतीनं पकडताच येत नाहीये आणि त्याच मुलं हा डॉट बॉल जरूर आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळी लॉंग ऑनला बॉल सीमारेषेच्या पलीकडे व्यासपीठाला सलामी देणारा राजेंद्र भोईरच्या पाठमधून आला हा षटकार. षटकार आल्यानंतर धावसंख्या फ्लाय होती, 12 वरती जाऊन पोहोचली आहे. 12 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. दृष्टीचं पहिलं षटक थोडस मागडे चाललंय. यावेळी पडल्यानंतर आतमध्ये आला, स्केअर करण्याचा प्रयत्न, बॅटची कडा घेतली, बॉल शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये निघाला. तोपर्यंत धावच इथून मिळणार नाहीये. डॉट बॉलच आपल्याला पाहायला मिळेल. डॉट बॉल आला, धाव तर मात्र मिळणार नाहीये. 12 धावा धावफलकावरती 4 बॉलचा खेळ समाप्त झाला. वेगवान बॉल, बॅटची कडा घेतली, एसटी रक्षक बीट झाला, बॉल झाला लॉंग स्टॉपला, सीमा रेषेच्या पलीकडे धावा 4, चौकार आलाय. एक बॉल आहे, एक बॉल झाला की मला लगेच मैदानाच्या आत जा. चौकार आला आणि या चौकारानंतर धावसंख्या जाऊन पोहोचेल ती मात्र 16 वरती. 16 धावा धावफलकावरती पाहायला. बॉल द्या खुरमबाय. चला पाठीमागे जे आमचे लाडके प्रेक्षक आहेत त्यांना विनंती आहे की बॉल लगेच मैदानाच्या आतमध्ये द्या. सोळा धावा धावफलकावरती 5 बॉलचा खेळ समाप्त झालाय. बॉल त्या ठिकाणी मैदानाच्या बाहेर. आमचे प्रेक्षक वर्ग त्या ठिकाणी बॉल शोधण्याचा प्रयत्न करतात. चला मॅच बॉल आलाय. धावसंख्या आपण पाहताय 16 धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतीये. मालेगाव वडगाव
ओ यावेळी स्लॅश केलाय, गॅप शोधले, बॉल सरळ चालाय थडमानला, सीमा रेषेच्या पलीकडे चौकार. चौकार आला आणि या चौकारानंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती मात्र 21 धावा धावफलक्यावरती आल्या. दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली आदित्य गोलंदाजी मार्क वरती, सॉरी 22 धावा धावफलक्यावरती आल्यात. पहिल्या ओव्हरला 18 आणि या ओव्हरला चौकार. मी सांगतो तुला ओ पुन्हा एकदा फटका चांगला गॅप मध्ये, बॉल सीमा रेषेच्या पलीकडे, अमोल भोईरच्या बाट मधून आणखीन एक बॅक टू बॅक दुसरा चौकार. जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये अमोल भोईरची पाहायला मिळतीये. बॅक टू बॅक चौकार आपल्याला पाहायला मिळतात. बडगाव आणि त्यांच्या विरोधामध्ये मालेगाव अशी मॅच मैदानाच्या आतमध्ये दोन्ही टीमचा संघर्ष मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना अनुश्री 11 मालेगाव टीमची धावसंख्या आतापर्यंत 26 वरती जाऊन पोहोचली आहे. ओ यावेळी एक्स्ट्रा कव्हरवरून बॉल सीमा पार, एक्स्ट्रा ऑर्डिनरी क्रॅकिंग, तिसरा लगातारचा चौकार. आणि या चौकारानंतर धावसंख्या जर पाहिली तर मात्र जाऊन पोहोचेल ते 30 वरती. 30 धावा धावफलकावरती, स्लाइटली ओव्हरपीच होता. बरोबर अगदी जर पाहायला गेलं तर फुटवर्क जबरदस्त पाहायला मिळतो अमोल भोईरचा. ओ यावेळी अगदी आपण पाहताय फॉलोविंग स्वीप करायचा होता परंतु तो संपर्क झाला नाहीये. इथून डॉट बॉल पाहायला मिळतो आदित्यच्या या षटकातील पहिल्या 3 बॉल वरती चौकार आला आणि त्याच्यानंतर मात्र हा डॉट बॉल. धावसंख्या 30 धावफलकावरती, सेकंड ओव्हर प्रगती पदावरती. चांगला स्टार्ट मिळाला अनुश्री 11 मालेगाव टीमला. ओ यावेळी उंच हवेमध्ये मिस टायमिंग, फिल्डर आहे डाऊन दी बॉल, स्वतः गोलंदाज प्रयत्न करत होते परंतु त्यांच्या आवाक्याच्या बाहेर कॅच ड्रॉप झाली. अमोल भोईला जीवदान मिळालंय आणि आता या जीवदानाचा कितपत फायदा उचलला जाईल हे देखील आपल्याला येणाऱ्या बॉलवरती जरूर पाहायला मिळेल. कारण की इथून एक कॅच कॅरी करणं फार गरजेचं होतं. अमोल भोईर ज्या पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय त्याची कॅच महत्वाची होती. आदित्यला खऱ्या अर्थानं तो अंदाज बांधताच आला नाहीये स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये आणि ते कॅच ड्रॉप झाली. कॅच ड्रॉप झाल्यानंतर सिंगल आली, सिंगलला 31. अनुश्री 11 मालेगाव टीमची धावसंख्या. आदित्यच्या या षटकातील शेवटचा बॉल. ओ यावेळी अगदी आपण पाहता स्क्वेअर ऑफ द विकेट हा फटका खेळलाय. शॉर्ट फाईन लेगचे क्षेत्ररक्षक फील्ड करतील तोपर्यंत एकच धाव आली आहे. एका धावेनं आपण पाहता धावफलक जाऊन पोहोचले 32. 32 धावा धावफलकावरती. अनुश्री 11 मालेगाव टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना 2 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. बरोबर प्रति षटक 16च्या सरासरीनं 32 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. बडगाव टीमच्या विरोधामध्ये पाणी घेऊन झाला. पाणी पाहिजे वडगाव टीम.
आकाश केदारी गोलंदाजी मार्क वरती तिसरं षटक घेऊन. हो आकाश केदारीचा पहिलाच बॉल गॅप मध्ये बॉलला सरळ पाठवला. काय कॉर्नर सीमा पार. धावा मिळतील 6. षटकार. हो हलक्या हातानं ग्लान्स केला. शॉर्ट फाईन लेगचे क्षेत्ररक्षक प्रयत्न करतात परंतु बॉल सीमारेषेच्या पलीकडे. आणखीन एक चौकार येतो राजेंद्र भोईरच्या बाट मधून. अनुश्री 11 कालभर मालेगाव टीमची धावसंख्या आता या चौकाराच्या साह्याने जाऊन पोहोचली आहे ती मात्र 42. 42 धावा धावफलकावरती. नेक्स्ट मॅच श्रीवीरा बीड आणि त्यांच्या विरोधामध्ये सोमाटणे. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी इनिंग ब्रेक मध्ये उपस्थित राहायचंय. श्रीवीरा बीड आणि त्यांच्या विरोधामध्ये सोमाटणे. फुलटॉस बॉल पुन्हा एकदा आक्रमण आणि इथे फील्डकडनं चुकी. काव कॉर्नरला बॉल सीमा पार. आणखीन एक राजेंद्र भोईरच्या बाट मधून आला विस्फोटक आक्रमक षटकार. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल त्याच्यामुळे बरोबर इनिंग ब्रेक मध्ये दोन्ही टीमचे कॅप्टन आपल्याला उपस्थित राहायचंय. सोमाटणे आणि त्यांच्या विरोधामध्ये श्रीवीरा बीड. दोन्ही टीमचे कर्णधार आपल्याला इनिंग ब्रेक मध्ये टॉस साठी उपस्थित राहायचे. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती मात्र 48. 48 अनुश्री 11 कालभर मालेगाव टीमची. वडगाव टीम कडनं चुका झाल्यात. यावेळी कट करण्याचा प्रयत्न शॉट थर्डमॅनला त्या ठिकाणी फिल्डर आपल्याला पाहायला मिळतात. धाव मिळणार नाहीये. डॉट बॉल इथून आपल्याला पाहायला मिळतोय. तिसरं षटक प्रगती पथावरती आहे. गोलंदाज आकाश आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाजी मार्क वरती. त्याच्या विरोधामध्ये खऱ्या अर्थानं ते आक्रमण झालं परंतु फिल्डेकडनं ती चुकी होताना आपल्याला पाहायला मिळाली आहे. हो शॉर्ट बॉल त्याला पाठवलंय सीमारेषेच्या पलीकडे. उत्तुंग भरा. आणखीन एक दर्जेदार षटकार. षटकाराला धावसंख्या जाऊन पोहोचली 54. 54 धावा धाव फलकावरती आल्यात. आयुश्री 11. ओ शॉट पूल केलाय आणि बॉलला देखील गोल केलाय सीमारेषेच्या पलीकडे. बॉल चाला डीप स्क्वेअर लेगला 1 बाउंस ओव्हर द रोप. चौकार. चौकारानं धावसंख्या आता मात्र फ्लाय होते जाऊन पोहोचेल ती मात्र 58. 58 धावा धावफलकावरती. 13 बॉल मध्ये 43 या धावसंख्येवरती इंडिव्हिज्युअल बॅटिंग करतात ते मात्र राजेंद्र भोईर. काय बॅटिंग केली या मैदानावरती. अगदी प्रत्येक स्पर्धेमध्ये याच मैदानावरती ऍज अ अंपायर ऑफिशियलची भूमिका म्हणजे अगदी जवळून या मैदानाचा अनुभव आहे. आणि जसं आता या मैदानावरती खेळण्यासाठी उतरलेत त्यांच्या बाट मधून 13 बॉल मध्ये 43 धावा आपल्याला पाहायला मिळतात. पहिला अर्धशतक या स्पर्धेतील
वरईचे संदेश साखरे यांच्या बाटमधून आपल्याला पाहायला मिळालं. ते दुसरं अर्धशतक पाहायला मिळेल का? ओ यावेळी पुन्हा एकदा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, धाव घेण्याचा प्रयत्न, फिल्डर त्या ठिकाणी चुकी करतात आणि तोपर्यंत अगदी जर पाहिलं तर मात्र धाव मिळेल ती मात्र एक लेग बायच्या स्वरूपामध्ये आपण पाहताय. बाटकट 59 धावा धाव फलकावरती. या षटकातील एक बॉलचा खेळ समाप्त झालाय. आदित्य पुन्हा एकदा सेकंड स्पेल मध्ये गोलंदाजी मार्क वरती. ओ पुन्हा एकदा फुल केला, फुल सक्सेसफुल, पॉवरफुल, ब्युटिफुल, डिलाइटफुल बॉल सीमा पार. आणखीन एक भव्य षटकार आणि इथून अगदी जर पाहायला गेलं तर 14 बॉल मध्ये 49 या धावसंख्येवरती बॅटिंग करतात ते राजेंद्र भोईर. एकोणपन्नास धावा धावफलकावरती 65 धावसंख्येची तब्बल पार्टनरशिप इथून आपल्याला पाहायला मिळते. अमोल भोईर आणि राजेंद्र भोईर या दोन फलंदाजांच्या माध्यमातून अर्धशतक या स्पर्धेतील दुसरं पाहायला मिळेल का? पहिलं अर्धशतक संदेश साखरे वरई आणि आता दुसरं अर्धशतक पाहायला मिळेल का? ओ रायझिंग डिलिव्हरी पडल्यानंतर अगदी आपण पाहता बाउन्स करत बॉल सरळ एसटी रक्षकाकडे निघाला. डॉट बॉल इथून आपल्याला पाहायला मिळतो. डॉट बॉलनं मात्र धाव मिळणार नाहीये. 65 चौथं षटक चालू आहे. हलक्या हाताने कट केला, शॉट थर्डमॅनला, फिल्डर डायरेक्ट हिट आणि इथून पंच देखील सांगतात की फलंदाज पोहोचलेत. एक धाव कंप्लीट झाली आहे. ब्रदर चषक 2026 या स्पर्धेतील दुसरं अर्धशतक आलंय. फलंदाज राजेंद्र भोईर यांच्या बाटमधून एकदा बाट उंचवा आणि प्रेक्षकांचं अभिवादन देखील स्वीकारायचं. काय बॅटिंग केली आहे, जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये. कर्जत टेनिस क्रिकेटचा बाहुबली आज ब्रदर चषकामध्ये पुन्हा एकदा दहाडलाय आणि त्याच्या बॅटमधून या स्पर्धेतील दुसरं अर्धशतक पाहायला मिळालं. 16 बॉल मध्ये 50 धावसंख्येची विस्फोटक इनिंग मैदानाच्या आतमध्ये साकारली आहे. संघाची एकंदरीत धावसंख्या 66. ओ यावेळी अमोल भोईर मिड विकेटला क्लिअर केलाय. बॉल सरळ चालला सीमा पार. अमोल भोईरच्या बॅटमधून आला उत्तुंग गेला षटकार. बहात्तर धावा धाव फलकावरती. या षटकाराच्या साह्यानं 7 बॉल मध्ये 20 या धावसंख्येवरती बॅटिंग करतोय अमोल भोईर देखील आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, यावेळी तो कनेक्शन पाहायला मिळत नाहीये. षटक क्रमांक समाप्त झाले. 4 धावसंख्या अनुश्री 11 कॅलबरो मालेगाव टीमची आपण पाहताय. 72 बिनबाद विदाउट लॉस. 72 धावा धाव फलकावरती आल्यात. अजूनही 1 ओव्हरचा खेळ बाकी आहे. या स्पर्धेतील हायएस्ट स्कोर आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळाला तो 72 आणि त्याचा रेकॉर्ड्स आता इथून मात्र
गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतो आयुष. शेवटचं षटक आयुषकडे. समीरजी मोडक पुरस्कृत आयुक्त 11 बीड आणि त्यांच्या विरोधामध्ये सोमाटणे. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस बॉक्स मध्ये इनिंग ब्रेक मध्ये टॉस साठी रेडी राहायचंय. आयुष गोलंदाजी मार्कवरती. शेवटचं षटक 72 धावा धावफलकावरती 72 विदाउट लॉस. लोअर फुल टॉस समोर लॉंग ऑफ मध्ये खेळून काढला. फिल्डर आहेत तोपर्यंत एकच धाव, एकापेक्षा जास्त नाहीये. एका धावेनं आपण पाहताय धावफलक आता जाऊन पोहोचेल ते मात्र 73 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. अनुश्री 11 काल बरोबर मालेगाव टीमच्या. ओ यावेळी फिल्डर आहेत. ओ गुड फिल्डिंग, चांगले एफर्ट्स पाहायला मिळतात. बॉलला या ठिकाणी स्टॉप केलाय. धाव मिळेल ती फक्त सिंगल धाव फलक जाऊन पोहोचेल ते मात्र 74. आयुषचं हे षटक पहिल्या दोनही बॉल मध्ये 2 सिंगल आपल्याला पाहायला मिळतात. चांगली बॅटिंग अनुश्री 11 काल बरोबर मालेगाव टीमची पाहायला मिळाली आहे. ओ यावेळी वाडिश लॉंगॉनला क्लिअर केलाय आणि अगदी व्यासपीठाला पुन्हा एकदा सलामी दिली आहे. आणखी एक राजेंद्र भोईर यांच्या बॅट मधून षटकार. कडक बॅटिंग बाय राजेंद्र भोईर. षटकारानंतर धावसंख्या जाऊन पोहोचेल ती मात्र तब्बल 80 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 3 बॉलचा खेळ समाप्त झाला. अजूनही 3 बॉलचा खेळ बाकी आहे पहिल्या सत्रातील. यावेळी पंच सांगतात की व्हाईट बॉल आहे, एक्स्ट्राची दाब आहे. एक षटकार आल्यानंतर ती व्हेरिएशन मात्र बदलली आहे. टप्पा चेंज केला परंतु तिथे व्हाईट बॉलच पाहायला मिळतोय. 81 धावा धावफलकावरती. 57 वरती बॅटिंग करतात राजेंद्र भोईर. 9 मध्ये 21 अमोल भोईर. ओ यावेळी देखील आपण पाहताय फटका चांगला आहे. एक साकावर मध्ये डीपला फिल्डर. तोपर्यंत एकच धाव आली आहे. एका धावेने जर पाहिलं तर धावफलक जाऊन पोहोचेल 82 वरती. धावा धावफलकावरती आहेत अजूनही या षटकातील. ओ यावेळी फटका चांगला आहे. अमोल भोईरच्या बॅट मधून मिस टायमिंग. बरोबर वाइडिश लॉंगर मध्ये पकडली आहे झेल. पहिली विकेट आली आहे ती मात्र अमोल भोईरची शेवटच्या ओव्हर मध्ये 82 या धावसंख्येवरती. बादशिकडा पाठीमागे चाललाय बॉल. लॉंग स्टॉपला शेवटच्या बॉल वरती आलाय चौकार आणि या चौकारानं धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 86. 86 धावा धावफलकावरती आहेत आणि आता 87चं टार्गेट आहे ते मात्र वडगाव टीमच्या विरोधामध्ये. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण लगेच टॉस साठी या. 19 बॉल मध्ये 58 धावसंख्येची इनिंग साकारली ती राजेंद्र भोईरनं. 6 सिक्स आणि 4 चौकार. समीर मोडक पुरस्कृत आयुक्त 11 बीड टीमचे कर्णधार
या ठिकाणी उपस्थित आहेत सुमानी टीमच्या कर्णधाराला विनंती असेल की आपण टॉस साठी यायचंय. चा टार्गेट आहे. त्या टार्गेटचा पाठलाग करण्यासाठी सलामीचे दोनही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. आकाश केदारी आणि त्याच्या साथीनं ऋषी गडगे. ऋषी गडगे आणि आकाश केदारी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. 87 धावसंख्येचा पाठलाग करत असताना आपण त्यांना सलामीसाठी पाहता. जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये. आकाश आणि त्याच्या साथीनं ऋषी हे दोन सलामीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आणि पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मार्क वरती स्वप्नील भोईरला तुम्ही पाहता. अनुश्री 11 काल भैरव मालेगाव टीम कडनं.
फास्टला सुरुवात होतीये, वेळ विलंब काही घेऊच नका कारण की बराचसा उशीर आपण पाहताय मॅच स्टार्ट होण्यासाठीच मात्र घेतला जातो, त्याच्यामुळे आता वेळ घेऊच नका. 25 मिनिटं घेतली खऱ्या अर्थानं वडगाव टीमनं, 25 देखील नाही, वडगाव टीमनं अवघी 23 मिनिटांमध्ये पहिलं सत्र समाप्त केलंय. आणि आता पहिला बॉल या ठिकाणी आपण पाहताय 9:03 डिलिव्हर्ड होतोय. पहिला बॉल फ्लिक केला, मनगडाच्या साह्यानं वळवलंय बॉलला, बॉल सरळ चला डीप स्क्वेअर लेग मध्ये. पहिल्या बॉल वरती आलाय पहिला षटकार. 87 धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी आक्रमक सुरुवात होणं फार गरजेचं आहे. आणि पहिल्याच बॉल वरती आपण पाहताय फलंदाज आकाश केदारीच्या बॅटमधून आला हा पहिला षटकार. ऋषी गडगेच्या बॅटमधून आलेला पहिला षटकार. 6 धावेनं अकाउंट ओपन केलाय ते ऋषी गडगेनं. दमदार सुरुवात केली आहे. पहिलाच बॉल लोअर फुल टॉस लेग स्टंप वरती आला होता. मनगडाच्या साह्यानं बॉल लागते आपण पाहताय, बलवलं टर्न केलं स्क्वेअर लेग मध्ये. मात्र पहिल्या बॉल वरती षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. हे तर हवंय वडगाव टीमला देखील. पॉवर प्ले मध्ये धाबा बनवायचा आहे, पॉवर प्लेचा फायदा उचलायचा आहे. जिथे 2 फिल्डर 30 सर्कलच्या बाहेर आहेत ते 30 सर्कलला मात्र भेदायचं आहे, गॅप शोधायचे आहेत, मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे, तर मात्र धावा बनवाव्यास लागतील. व पुन्हा एकदा त्याच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न, परंतु यावेळी फॉलो केलं बॅट्समनला. टप्पा चांगला पाहायला मिळाला. फुल लेनचा बॉल, डॉट बॉल. पहिल्या बॉलवरती षटकाराला आणि लगेच दुसरा बॉल जर पाहायला गेलं तर डॉट बॉल पाहायला मिळतोय. गोलंदाज स्वप्नील भोईर गोलंदाजी मार्क वरती. थोडीशी फिल्डिंग मध्ये लगेच सजावट झाली, फिल्डिंग मध्ये चेंजेस पाहायला मिळाले आणि मात्र हा डॉट बॉल. अभिजित खोत आणि अफजलजी टिवाले यांचं आगमन झालंय. त्यांना विनंती असेल की आपण मुख्य मंचावरती यायचंय. मिस टायमिंग, अमोल भोईर बॉलच्या खाली पकडली कॅच आणि इथून पहिली विकेट आली. 87 धावसंख्येचा पाठलाग करत असताना वडगाव टीमची ऋषी गडगे बाद. अभिजित खोत यांना विनंती असेल की आपण या मुख्य मंचावरती यायचंय. आपलं सहर्ष स्वागत. क्रिकेटची प्रचंड ओढ, क्रिकेटची प्रचंड आवड, अनेक क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये आपण खेळताना पाहतो आणि तदनंतर एक यशस्वी आयोजक म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं, आमदार ट्रॉफी ज्यांच्या नावानं आपण पाहिली, ज्यांच्या नेतृत्वाखाली आपण पाहिली, त्या अभिजित खोत उपतालुका प्रमुख कर्जत यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांना विनंती असेल की आपण या मुख्य मंचावरती यायचं. आपलं सहर्ष स्वागत. आणि ज्यांच्या नावाची खऱ्या अर्थानं अफजल टिवाले चषक ही स्पर्धा देखील आपण पाहिली, ते अफजलजी टिवाले यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. काल अफजल टिवाले यांचा संघ क्वालिफाय झाला. आज बरेचसे खुश असतील, त्याच्यामुळे मैदानाच्या अगदी जवळून या मॅचचा आनंद घेतात, कारण की त्यांना आज खऱ्या अर्थानं हे लक्ष ठेवायचंय की आमच्या समोर कोणता संघ खेळणार आहे. मग ही मॅच मैदानाच्या अगदी जवळून पाहणं फार गरजेचं आहे. हो, पुन्हा एकदा ऑन साइडला केलेत. मिस टायमिंग आहे हवेमध्ये. नो मॅन्स लँड. फिल्डर त्या ठिकाणी पोहोचतील. अमोल भोईर तोपर्यंत धावा मिळतील त्या 2. आयुष लोअर फुल टॉस कमी गतीने टाकला होता. ऑन साइडला अगदी आपण पाहता फिल्डर त्या ठिकाणी पोहोचतात. तोपर्यंत धाव मिळेल ती फक्त सिंगल. सिंगलनं धाव फलक आता जाऊन पोहोचेल ते 9 वरती. आयुष आणि आकाश मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. स्वप्नील भोईरचं पहिलं षटक. धावसंख्या 9, विकेट सही काली आहे. 87 धावसंख्येचा बचाव कर दिया. अनुश्री 11 काल भरव मालेगाव टीम पहिली विकेट तर मात्र मिळवली आहे.
9 या धावसंख्येवरती. बाचीकडा फाईन लेगच्या डोक्यावरून बॉल चालला डीप फाईन लेगला. सीमारेषेच्या पलीकडे आकाश कादेरीच्या बाट मधून आलाय चौकार आणि या चौकारानंतर धावसंख्या जाऊन पोहोचेल 1 षटकाच्या समाप्तीनंतर 1-13. इलेव्हन बी टीमचे कर्णधार उपस्थित झालेत. सोमाने टीमच्या कर्णधारांना देखील विनंती असेल की आपण देखील या. खूप दूरवरून येत आहे. ओ यावेळी अगदी आपण पाहतोय फटका चांगला गॅप मध्ये बॉल सरळ चाललाय. वाडिश लॉंग ऑफ सीमा पार. धावा 4 मिळतील चौकार. अमोल भोईरचा षटक मात्र सुरू झाला आणि अमोल भोईरच्या पहिल्याच बॉल वरती आयुषच्या बाट मधून हा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. चौकार आलाय. चौकारानंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती मात्र 17 वरती. 87 धावसंख्येचा पाठलाग करत असताना 17 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. बरोबर मिड ऑफ आत आहे त्याचा फायदा उचलत असताना फलंदाज आयुषला आपण पाहिलं. हो बॅक टू द बॉलर. प्रयत्न चांगले राहिले. एफर्ट चांगले पाहायला मिळाले. आपल्या फॉलो थ्रू मध्ये बॉलची गती थोडी कमी केली आणि इथून जर पाहिलं गेलं तर फक्त एकच धाव आली आहे. एक धाव आल्यानंतर धावफलक जाऊन पोहोचेल ते 18 वरती. 18 धावा धावफलकावरती आपल्याला इथून पाहायला मिळत आहेत. दुसरं षटक चालू आहे. व्हाईट बॉल. एक्स्ट्राची धाव. एक्स्ट्राच्या धाब्यानं आपण पाहता धावफलक 19 धावा धावफलकावरती. पाणी देणं
2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या धावफलकावरती 21, 21 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. आयुष आणि त्याच्या साथीने योगेश मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतात. 2 विकेट्स गमावल्यात वडगाव टीमनं 87 धावसंख्येचा पाठलाग करत असताना. भरपूर चांगली गोलंदाजी अमोल भोईरची देखील पाहायला मिळाली, जिथे मात्र पहिल्याच बॉलवरती चौकार आला होता. त्यानंतर अमोल भोईरचं कमबॅक देखील आपल्याला पाहायला मिळालं. 2 मध्ये 21 आल्यात. अजूनही 3 ओव्हरचा खेळ बाकी आहे. व पुन्हा एकदा गॅपमध्ये बॉल बॉल सीमा पार मिड विकेटला आला. आणखीन एक जबरदस्त फटका चौकार. याच फटक्यांची आवश्यकता आहे वडगाव टीमला. 87 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. मोठे फटके अपेक्षित आहेत. 2 विकेट्स लवकर आल्यात. दबाव मैदानाच्या आतमध्ये जरूर आपल्याला पाहायला मिळतोय, परंतु त्या दबावामधून आपल्या टीमला बाहेर काढावा लागेल. योगेश अजूनही मैदानाच्या आतमध्ये, ज्याच्याकडे सामर्थ्य जिद्द आहे चिकाटी आहे, जो या धावसंख्येचा पाठलाग करू शकतो. लोअर फुलटॉस बॉल लॉंग मध्ये खेळून काढलाय. फिल्डर आहे त्या ठिकाणी फंबल झालाय. तोपर्यंत एकच धाव, कारण की पहिलीच धाव अगदी कमी गतीनं मात्र कंप्लीट केली. धावसंख्या 27. तिसरं षटक प्रगतीपथावरती असताना ओ कॅच ड्रॉप. सहज सोपा झेल घेण्याचा प्रयत्न, परंतु इथे कॅच ड्रॉप झाली आहे. धावा जास्ती आहेत, त्याच्यामुळे कदाचित फिल्डिंग मध्ये ओ इथे फटका स्लॉट मध्ये पाठवलं. पॅकिंग प्लॉट मध्ये योगेशच्या बॅट मधून आला षटकार. षटकार आल्यानंतर धावसंख्या धावून पोहोचली ती मात्र 34. 34 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 34 धावा धावफलकावरती आहे. 87 धावसंख्येचा पाठलाग करते वडगाव टीम. स्वप्नील भोईर सेकंड स्पेल मध्ये गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा पाहता. हो चांगला बॉल, डॉट बॉल तिथून पाहायला मिळतोय. 12 बॉल मध्ये 53 धावसंख्येची आवश्यकता होती. आता मात्र 11 मध्ये बनवायचे. 53 धावसंख्या धावफलकावरती आपण पाहता ते मात्र 34. 87 धावसंख्येचा पाठलाग करते. ती मात्र वडगाव टीम थोडीशी पाठीमागे राहिली असंच वाटू लागलं, कारण की ती सुरुवात हवी होती. ती सुरुवात ओ पायातला बॉल ऑन साइडला. फिल्डर अमोल भोईरनं पकडली एक कॅच. आणखीन एक विकेट. फलंदाज आयुष होईल बाद.
प्रफुल्ल नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत बॅटिंग करण्यासाठी. हो आणखीन एक चांगला बॉल, परंतु पंच इथे सांगतात की वाईड आहे. एक्स्ट्राची धाव आहे. एक्स्ट्राच्या धाब्यानं आपण पाहताय धावफलक 35. 35 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. नेक्स्ट मॅच सोमाटणे आणि त्यांच्या विरोधामध्ये आयुक्त 11 बीड या दोन टीम दरम्यान आपल्याला पाहायला मिळेल. 87 धावसंख्येचा पाठलाग करती आहे वडगाव टीम. 35 वरती 3. पुन्हा एकदा शॉर्ट बॉल पुल करायचा होता, व्यवस्थित टायमिंग नाहीये तोपर्यंत एकच धाव. एका धावेनं आपण पाहताय 36. 36 धावा धावफलकावरती आहेत. चौथं षटक चालू आहे. गोलंदाज स्वप्नील भोईरचं सेकंड स्पेल. ओ इथे फटका चांगला आहे. बॉल सरळ चाललाय काऊ कॉर्नरला, सीमारेषेच्या पलीकडे. धावा 6 मिळतील. षटकार आलाय योगेशच्या बाट मधून. 42. 42 धावा या षटकारानं आपण पाहता धावफलकावरती. ओ यावेळी वाईट बॉल आलाय आउटसाइड लेग स्टंप. एक्स्ट्राची धाव. धावफलक 43. 43 धावा धावफलकावरती. चौकार आलाय. चौकारानं धावसंख्या जाऊन पोहोचेल ती मात्र 47. 47. 47 धावा धावफलकावरती. एक जुना 47 धावा धावफलकावरती. शेवटचा बॉल बाकी आहे चौथ्या षटकातील. 87 धावसंख्येचा पाठलाग करत असताना 100 बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहायला मिळाली योगेश या फलंदाजाची, ज्यानं मात्र या 87 धावसंख्येचा पाठलाग करत असताना 8 बॉल मध्ये इंडिव्हिज्युअल 23 धावा ज्यांच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळतात. संघाची एकंदरीत धावसंख्या 47 आहे. शेवटचा बॉल चौथ्या षटकातील. बादशीकडा पाठीमागे लॉंग स्टॉपला बॉल निघालाय. आणखीन एक मिळेल नशिबाचा चौकार. या चौकारानंतर धावसंख्या आता जाऊन पोहोचेल ती मात्र 51 वरती. अर्धशतक कंप्लीट झालंय ते वडगाव टीमचं.
चला सोमाटणे टीमचे कर्णधार आयुक्त 11 बीड टीमचे कर्णधार आपण टॉस साठी यायचंय. दोन्ही टीमच्या कर्णधारांना विनंती आहे की आपण टॉस साठी यायचंय. आयुक्त 11 बीड आणि सोमाटणे. ओ इथे देखील फटका चांगला आहे. बॉल सीमारेषेच्या पलीकडे जबरदस्त फटका. फलंदाज योगेश प्रफुल्लच्या बॅटमधून आला षटकार. षटकार आलाय. धावसंख्या जाऊन पोहोचली 57. 57 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. ओ यावेळी शॉर्ट बॉल होता. शॉर्ट पूल करण्याचा प्रयत्न व्यवस्थित कनेक्ट झालाच नाहीये. बारिश लॉंगन मध्ये बॉल धाव मिळते ती फक्त सिंगल आणि या सिंगलच्या साह्याने आपण पाहता धावफलक आता जाऊन पोहोचेल ते मात्र 58. 58 धावा धावफलकावरती सोमाटणे टीमचे कर्णधार आपण व्यासपीठावरती यायचंय. 58 धावा धावफलकावरती आहेत. 87 धावसंख्येचा पाठलाग करत असताना 4 बॉल 29 धावसंख्येची आवश्यकता. समोर फुलटॉस बॉलला लॉंग ऑफला केलेला आहे. फिल्डर स्वप्नील भोईरकडनं झाली आहे चुकी. धाव इथून मिळणारच नाहीये. डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. धाव घेण्याचा प्रयत्न देखील केला नाही योगेशनं. आता येणारे 3 बॉल 29 धावसंख्येची आवश्यकता. ओ यावेळी एक्स्ट्रा कव्हर वरून खेळलाय. डीप मध्ये फिल्डर नाहीयेत. बॉल सरळ चालला डीप. एक्स्ट्रा कव्हर सीमा पार. धावा 4 चौकार आणि या चौकारानं धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 62. 62 धावा धावफलकावरती 87चा पाठलाग करत असताना 2 बॉल आणि आता 25 धावसंख्येची आवश्यकता आहे. चला दोन्ही टीमचे कर्णधार उपस्थित आहेत. त्यांना विनंती असेल की आपण टॉस साठी यायचंय. आयुक्त 11 बीड आणि त्यांच्या विरोधामध्ये सोमाटणे दोन्ही टीमचे कर्णधार उपस्थित आहेत. आपण टॉस साठी या. हो आणखीन एक चांगला स्ट्रोक. गॅप मध्ये बॉल चाललाय सीमा पार. पंच सांगतात आणखीन एक चौकार. चौकार आलाय. 66 धावा धावफलकावरती आहेत. 1 बॉल आणि आता 21 धावसंख्येची आवश्यकता. 1 बॉल 21 धावसंख्येची आवश्यकता. या मॅच मध्ये जिंकण्यासाठी वडगाव टीमला सुरुवात चांगली होणं फार गरजेचं होतं. सुरुवात चांगली झाली असती, स्टार्ट चांगला मिळाला असता तर कदाचित बॉल शेवटचा बॉल बाकी आहे. 21 धावसंख्येची आवश्यकता आहे. नेक्स्ट मॅचचा टॉस आपण या ठिकाणी करतोय. शेवटचा एक बॉल बाकी आहे. हो चांगला बॉल आणि इथून पंच सांगतायत की हा व्हाईट बॉल आहे. एक्स्ट्राची धाव. चला या सोमाटणे टीमचे कर्णधार या टॉस करून घेऊया. कारण की इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करतोय आणि आता बराचसा वेळ झालाय. आता मॅच देखील या ठिकाणी समाप्त पथीवरती आली. 1 बॉल बाकी आहे. ओ काय फटका सजवला. लॉंग ऑफ सीमा पार. योगेशच्या बॅट मधून आला आणखीन एक षटकार आणि तब्बल 14 या धावसंख्येने मात्र या मॅच मध्ये पराभूत व्हावं लागतंय ते वडगाव टीमला.
हार्ड लक टीम, कॉंग्रॅच्युलेशन टीम अनुश्री 11 काल भैरव मालेगाव. दोन्ही टीमला खूप सारे शुभेच्छा असतील.